नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो. भारद्वाज सापाला जिवंत गिळणारा निर्भीड पक्षी, निसर्गातील शांत पण धोकादायक शिकारी ग्रेटर कोकल. ग्रेटर कोकल म्हणजेच भारद्वाज हा दिसायला शांत असला तरी तो एक अत्यंत कुशल शिकारी आहे. संधी मिळाल्यास तो लहान सापावर विजेच्या वेगाने झडप घालतो. आपल्या मजबूत चोचीने सापाला घट्ट पकडतो आणि त्याला निष्प्रभ केल्यानंतर अनेकदा पूर्णपणे गिळून टाकतो. त्यामुळे अनेकांना हा पक्षी सापांना जिवंत गिळतो असे वाटते. ग्रेटर कोकल म्हणजेच ज्याला मराठीत भारद्वाज किंवा महाकोकिळ असेही म्हणतात. या ग्रेटर कोकल सेंट्रोपस सायनेन्सिस म्हणजेच भारद्वाज या पक्ष्याची संपूर्णपणे माहिती आपण जाणून घेऊया. भारद्वाज इंग्रजीत ग्रेटर कोकल आणि शास्त्रीय नाव सेंट्रोपस सायनेन्सिस हा भारतातील व महाराष्ट्रातील एक अतिशय परिचित, मध्यम आकाराचा आणि शुभ शकून मानला जाणारा पक्षी आहे. हा कोकिल कुळातील असला तरी तो स्वतःचे घरटे स्वतः बनवतो व आपली पिले स्वतः जगवतो. शारीरिक माहिती आणि रंगरूप. रंग. शरीराचा रंग गडद काळा असतो आणि त्याचे पंख व पाठ तांबूस तपकिरी रंगाचे असतात. डोळे. यांचे डोळे लालसर किंवा चकचकीत रुबी रंगाचे असतात. अंग. यांची शेपटी लांब, काळी आणि वजनदार असते. हा आकाराने कावळ्यापेक्षा थोडा मोठा दिसतो. निवासस्थान आणि सवयी. परिसर. हा पक्षी दाट झुडपे, शेतमळे, बागा आणि ग्रामीण भागातील मानवी वस्तीच्या आसपास जास्त आढळतो. उडणे. हा लांबवर वेगात उडत नाही, तर झाडीत किंवा जमिनीवर वेगाने चालणे पसंत करतो. आवाज. याचा आवाज खोल आणि घोगरा असतो. हु 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 असा आवाज काढतो, जो दूरपर्यंत ऐकू येतो. खाद्य. हा पक्षी मांसाहारी असून कीटक, लहान सरडे, पाली आणि किडे खातो. शेतातील पिकांचे नुकसान करणारे कीटक खाऊन हा शेतकऱ्याला मदत करतो. पक्षी वर्गाच्या क्युक्युलिडी कुळातील हा पक्षी आहे. कोकिळ, चातक, पावशा वगैरे पक्ष्यांचाही याच कुळात समावेश केलेला आहे. या पक्ष्याचे शास्त्रीय नाव सेंट्रोपस सायनेन्सिस आहे. संबंध. भारतात, श्रीलंका व ब्रह्मदेशात हा भारद्वाज आढळतो. हिमालयात साधारणपणे 1830 मीटर उंचीपर्यंत हा पक्षी आढळतो. दाट झुडपे असलेला प्रदेश, माळरान, शेत, बागा, मनुष्यवस्तीच्या आसपासची झाडी इत्यादी ठिकाणी भारद्वाज राहतो. भारद्वाज पक्षी सकाळी दिसणे हा भारतात एक शुभ शकून मानलेला आहे. भारद्वाज ढोम कावळ्या एवढा असून त्याची लांबी सुमारे 48 सेंटीमीटर असते. पंख आखूड व तांबूस पिंगट रंगाचे असतात. बाकीच्या शरीराचा रंग काळा असून त्यात हिरव्या, निळ्या व जांभळ्या रंगाची चकाकी असते. शेपटी लांब, रुंद, काळ्या रंगाची व निमुळती असते. चोच काळी व किंचित बाकदार असते. डोळे किरमिजी रंगाचे आणि पाय काळे असतात. नर आणि मादी दिसण्यास सारखीच असतात. हे पक्षी एकेकटे किंवा जोडप्याने हिंडत असतात. मोठे किडे, सरडे, उंदीर असतात यांचे भक्ष्य. सुरवंट. मोठे किडे, सरडे, उंदराची पिल्ले, लहान साप आणि पक्ष्यांची अंडी व पिल्ले हे यांचे भक्ष्य होय. झुडपाखाली जमिनीवर हळूहळू एक एक पाऊल टाकीत किंवा
झुडपाच्या अथवा झाडांच्या फांद्यावर उड्या मारीत ते शांतपणे आपले भक्ष्य शोधित असतात. हा पक्षी कूप 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 असा मोठा व घुमणारा आवाज काढतो. पुष्कळदा दोन भारद्वाज जवळपास असले आणि एकाने ओरडायला सुरुवात केली की दुसराही आवाज काढून त्याला उत्तर देतो व त्याची ही उत्तरे प्रत्युत्तरे बराच वेळ चालू राहतात. भारद्वाजाचा प्रजनन काळ जून ते सप्टेंबर हा असतो. या काळात नर व मादी एकत्र येऊन घरटे तयार करतात. भारतीय संस्कृतीत याचे महत्त्व आणि शुभशकून. भारतीय परंपरा व लोकविश्वात भारद्वाज पक्षाला अतिशय शुभ मानले जाते. प्रवासाला निघताना किंवा महत्त्वाच्या कामाला जाताना हा पक्षी दिसणे किंवा त्याचा आवाज ऐकू येणे व हे यश व चांगल्या नशिबाचे लक्षण मानले जाते. याचे नाव प्राचीन वैदिक ऋषी भारद्वाज ऋषी यांच्या नावावरून पडले आहे, ज्यामुळे त्याला आध्यात्मिक व सांस्कृतिक आदराचे स्थान आहे. माझा हा भारद्वाज पक्षाविषयीचा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.